परत एकदा स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर सेकंड ब्लॉग माझा आज निघत आहे कर्जतला, कोथळीगडला, जो इथून 3 तासावरती आहे. आणि प्लॅन होता 4:30पर्यंत निघायचा, पण सध्या सकाळी आता 5:15 वाजल्यात, खूप जोरात पाऊस आहे. तर आता निघावंच लागेल. मी तर आता रेडीच आहे. तर आता मी निघतो आहे, भेटू परत. आता कलंबोली पोचलो आहे पेट्रोल भरण्यासाठी. आणि माझ्यासोबत माझा मित्र, त्याचं पण दीपेशच आहे, हा बघा माझ्या मागे. नोमॅडिक दीपेशला फॉलो, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करा. हां, तर गाईज गाडीमध्ये सुद्धा थोडे चेंजेस केलेत मी, तर तुम्हाला दाखवतो मी काय. आपली आहे बुजा. तर हे 2 लाईट लावून घेतल्यात, फॉग लाईट आणि फोर्क, आणि हे लिव्हर गार्ड लावून घेतलं आहे सेफ्टीसाठी थोडं. तर आता कळंबोली आहे, आता पुढे निघतोय. चला. हां, दिसतोय, तू पण दिसतोस. गाईज आता आम्ही चौकला पोहोचलोय, चौक कर्जत मार्ग. तर आता भूक लागली होती, सकाळपासून खाल्लं नव्हतं आम्ही. तर आता अशी जसं वडेवाले आम्हाला इथं हॉटेल दिसलं, तर आम्ही खायला थांबलो. जाम भूक लागली होती, काय सकाळी खायला नव्हतं. तर आम्ही घेतले मिसळपाव. तर पटपट खाऊन पुढे निघूया. तर मित्रांनो, आता किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आम्ही, रस्त्यावरच आहे आम्ही. तर गाडी साईडला आम्ही थांबवले आणि एक छोटासा वॉटरफॉल आहे आमच्या मागे, तर ते बघण्यासाठी आम्ही थांबलो खाली इकडे. तर तुम्ही समोर माझा एक व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे बघा. तुम्हाला दाखवतो मी. तर इथे एक छोटासा वॉटरफॉल आहे. आम्हाला आवाज आला म्हणून थांबलो इकडे. तर थोडं जितकं शक्य होईल तेवढं पुढे जाऊन बघूया. तर इथपर्यंतच जागा आहे, छोटासा आहे. तर गाईज गडाच्या पायथ्यापर्यंत आम्हाला हाच रस्ता लागणार आहे. पुन्हा ऑफ रोड आहे, पेठ गाव आहे तिकडे, तर तिथपर्यंत असाच रस्ता आहे. अरे ठीक आहे, पाऊस नाही आहे, चिखल नाही आहे, गाडी निघेल पटकन पुढे. तर गाईज फायनली पोहोचलोय. गाडी इथे गडाच्या पायथ्याशी गाव आहे पेठ. तर जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही गाडी आतमध्ये आणले
आणि इथे पाक केले. गावात पोचताच एका आईनं आम्ही रस्ता विचारला आणि गडाकडे निघालो. किल्ल्यावर जायला कुठून आहे रस्ता? इथून आहे की खालून? तर गावातनं चालता चालता इकडे कोंबडी त्यांची पिल्लं दिसलीत. गावच्या आठवण आली. तर आपल्याला इथून लेप मारायचा आहे. तर काय जर येताना पाऊस खूप भेटला आम्हाला. पनवेलच्या पुढे पाऊस थांबला आणि नंतर कर्जत पोचल्यावरती अचानक परत सुरू झाला. पण एवढा होता, मुंबई साईडला खूप जोरात पाऊस होता. तर आता आमची ट्रेकिंग स्टार्ट झाली. मेन पॅच तर बाकी आहे अजून. इथं सुरुवात आहे. इथं सुरुवात आहे. तर गाईज आता हाच तो मेन पॅच आहे. इथून मेन आपली ट्रेकिंग स्टार्ट होणार आहे. तर तुम्ही बघू शकता दगडे पूर्ण पावसाच्या पाण्यामुळे खाली आलेत. जेव्हा पाऊस जोरात पडतो ना तर पूर्ण वरतून पाणी खाली येतं, तर त्याच बरोबर मोठी मोठी दगडे पण खाली येतात. तर खूप कठीण वाटतं आहे, पण आपण ट्राय करूया आणि आपण वरती पोचूया. चला. पेठ, ज्याला कोथलीगड असेही म्हटले जाते, हा किल्ला कर्जतपासून अंदाजे 21 किलोमीटर ईशान्येस असलेला शहापूर तालुक्यात वसलेला आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला हा किल्ला राजमाची, ढाक, सिद्धगड आणि भीमाशंकर अशा इतर विविध किल्ल्यांच्या सहवासात उंच उभा आहे. तर गाईज माझ्या मागे तुम्ही बघू शकता एक स्टॉल आहे. तर कोण आहे ना इकडे. तर मला ऐकायला आलं की ह्या गडावरती आहेत स्टॉल, बट तिथे कोण नसतं आता. तर तुम्ही जर येण्याचा प्रयत्न करत असाल कोथळी गडावरती तर तुम्ही पूर्ण प्रिपेअर होऊन या. सोबत पाण्याची बाटली आणि तुम्हाला लागणारे स्नॅक्स वगैरे सोबत कॅरी करा, कारण की इथे मिळण्याची शक्यता 0 आहे. तर येताना सगळं काही तुम्ही कॅरी करून या. तर मित्रांनो, आता महादरवाजापर्यंत पोचलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. तर हा महादरवाजा आहे किल्ल्याचा. कोथलीगड हा पेठचा किल्ला म्हणून ओळखला जातो, कारण त्याच्या पायथ्याशी पेठगाव असलेला आहे. हा किल्ला जरी लहान असला तरी त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठी आहे. मुघल इतिहासात या किल्ल्याची बरीच माहिती मिळते. पेठचा वापर प्रामुख्याने दारुगोळा साठवण्यासाठी होत असे. संभाजी महाराजांच्या काळात पेठला महत्त्व प्राप्त झाले. या किल्ल्याची उंची 3100 फूट इतकी आहे. मुघल सम्राट औरंगजेबाने नोव्हेंबर 1684 आपला योद्धा अब्दुल कादर आणि अली बिरादरकणी यांना संभाजींच्या साम्राज्यातील किल्ले ताब्यात घेण्याचा आदेश दिला. अब्दुल कादर यांना या किल्ल्याचा ताबा किती महत्त्वाचा आहे याची पुरेपूर कल्पना होती. किल्ल्यावर नियंत्रण म्हणजे कोकण प्रदेशावर नियंत्रण. किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी ठोस योजना आखली. आपल्या प्रयत्नात तो आजूबाजूच्या प्रदेशात गेला आणि तेथील लोकांना आपले सेवक म्हणून त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी ठेवण्यात आले. शस्त्राची खरेदी विक्री होत आहे हे त्याला समजताच नोव्हेंबर 1684 त्याने 300 बंदुकधारी घड घेऊन तळावर पोचला. मराठ्यांनी त्यापैकी बहुतेकांना माघारी धाडले, पण तरीही काही जण मगरकोट द्वार गाठण्यात यशस्वी झाले आणि त्याने आरडाओरड सुरू केला, दरवाजा उघडा. हे ओरडणारे मुघल युद्धासाठी शस्त्रे घेण्यासाठी आलेले स्वतःची माणसे आहेत असे समजून किल्ल्याच्या आतील मराठ्याने दरवाजा उघडला. मुघल ताबडतोब घुसले आणि लढाई सुरू झाली. मानकोजी पांढरे यांच्या मदतीने ते लढाई जिंकू शकले. तर गाईज ऑलमोस्ट पोचलो आहे. तर गडाच्याच खाली आम्ही आहे. तर एक मोठी इथे एक कोरलेली गुहा दिसली आम्हाला. हे बघा कशी कोरले बघा. आणि गुहेच्या बाहेरचा निसर्ग. थोडंच पुढे आम्ही आलो अजून, तर इथे अजून एक पाण्याची टाकी दिसले. पूर्ण हिरवं शैवाळ जमा झाले. तर गाईज टाकीला लागूनच माझ्या मागे एक तटबंदी आहे आणि त्याच्याच खाली एक ही जागा आहे.
तर इथून शत्रूंवरती नजर ठेवली जायची, पहारा द्यायचा पहिला. चला पाणी टाकले तर आपण जाऊन बघूया. ऑलमोस्ट पूर्ण भरले टाके. तर गाईज इकडे खूप साऱ्या टाक्या आहेत. तर इथे पण अजून दिसले आम्हाला या साईडला, आणि तिथे पुढे पण आहे. तर इथे पुढची पण बघूया आपण. हे बघा, ते मस्त कोरलेलं एकदम आयताकार. दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल कादर याची स्थिती गंभीर झाली. किल्ल्यातील दारुगोळा नष्ट करून युद्धात वापरला गेला. मुघलांनी किल्ला ताब्यात घेतला असला तरी मराठ्यांनी त्यांच्या बेस कॅम्पवर त्यांना पाठवलेला दारुगोळा आणि खाद्यपदार्थ तुटल्यामुळे ते असहाय्य होते. सुमारे 10-12 दिवसांनी अब्दुल अजीज खान यांनी अब्दुल कादरच्या मदतीसाठी आपला मुलगा अब्दुल खान याला पाठवले. पण मराठा सरदार नरोजी त्र्यंबक यांना किल्ल्याजवळ जाऊ नये म्हणून दरीत लपून बसवले होते. दुसरे युद्ध झाले तेव्हा मराठे हरले आणि नरोजी मारला गेला. तर थोड्या पुढं आल्यावरती ही वाट दिसली दुसरी. ॲक्च्युली आम्ही आलो दुसऱ्या वाटेने, म्हणजे गडाच्या वेगळ्याच बाजूने आलो आम्ही. तर ही जी आहे ती मेन वाट आहे. तर काही जिकडे तोफ आहे प्राचीन, जवळ जाऊन बघूया. काही इथे एक गुहा दिसते, तर जाऊन बघूया. हो, तर थोडंच पुढे आल्यावरती एक मंदिर दिसले, भैरवनाथ मंदिर. तर आतमध्ये 2 मूर्त्या आहेत. तर आत बघूया काय आहे. भिंताला असे मस्त कोरीव काम केलेत, नक्षीकाम. इथं पण एक मूर्ती आहे कोणती तरी. इथं पण एक मूर्ती आहे कोरलेली, आणि इकडे बाजून एक छोटं एक चैत्यगृह आहे.
गाईज ती गुहा बघितली आम्ही आणि गुहेला लागूनच एक वर जायला इथं पायवाट आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, सेम हरिहर टाईपच वाटतंय. तर आपण इथून वर जाऊया. मराठ्यांनी किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले. डिसेंबर 1684मध्ये मराठ्यांनी मुघलांची किल्ल्याकडे वाटचाल रोखण्याचा प्रयत्न केला. 7,000 मराठ्यांनी एक मजबूत बटालियन तयार करून मोहम्मद खानशी युद्ध केले, पण यश खूप दूर होते. एप्रिल 1685मध्ये 700 मराठ्यांनी पुन्हा हल्ला केला. त्यापैकी सुमारे 200 जण दोरीच्या आणि शिडीच्या साहाय्याने गड चढले. 2 पक्षांमध्ये लढाई सुरू झाली आणि खूप रक्त सांडले. विजयाच्या देवतेने पुन्हा मुघलांची बाजू घेतली आणि मराठी लढाई आणि किल्ले हरले. मित्रांनो, जसं जसं आम्ही वरती येतोय तसे धुके पण वाढत चाललेत. तुम्ही बघू शकता. काही दिसत नाही. तर गाईज फायनली आम्ही गडावरती पोहोचलोय. तर हा आहे मेन दरवाजा. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. तर चला, इथून आता आपण आतमध्ये जाऊया. गडावरती पण पाण्याच्या टाक्यात कोरलेल्या आहेत. हे बघा, मोठी टाकी आहे कोरलेली. तर मित्रांनो, 130 वर्षानंतर नोव्हेंबर 1817 मध्ये बापूराव बाजीराव दुसरा सोबतचा मराठा सरदार इंग्रजांशी लढला आणि किल्ला जिंकला. तर गाईज ऑलमोस्ट ट्रेक संपला आमचा. आम्ही एकदम गडाच्या एकदम उंच भागावरती आहोत आणि माझ्यासमोर भगवा ध्वज आहे. हे बघा. तर हवा चालण्याची बंद झाली, त्याच्यामुळे तो फडकत नाही आहे. तर ऑलमोस्ट क्लिअर झाला आमचा ट्रेक. तर आता हळूहळू आम्ही उतरायला सुरुवात करू.
व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझा चॅनल नोमॅडिक दीपेश याला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.